जाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. इति श्रीमद्शङ्कराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णं. गोपालकृष्णभगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
आज शुक्रवार आणि तिथी आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीचं एक वेगळंच महत्त्व आहे. आपले डॉक्टर अनंतराव आठवले, अनंत दामोदरराव आठवले म्हणजेच स्वामी वरदानंद भारती यांचा आज जन्मदिवस आहे. 102वा जन्मदिवस. स्वामी वरदानंद भारतींनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. स्वतः ते डॉक्टर होते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक उच्च स्थान त्यांनी प्राप्त केलं. कल्याण स्वामींच्या परंपरेतील ते आहेत वामन शास्त्री इस्लामपूरकर आणि त्यानंतर आपले दासगणू महाराज, आधुनिक महिपतिकार दासगणू महाराज आणि त्यांचे शिष्य असणारे अनंतराव रामदासी अनंत दामोदरराव आठवले किंवा वरदानंद भारती यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यामधलं श्रीकृष्ण नावाचा जो ग्रंथ आहे, महाभारतावरची रचना आहे, ते पण खूप सुंदर असा ग्रंथ आहे. त्यांचं स्मरण करून आज आपण या प्रवचनाला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण पद्मपुराणातील उत्तरखंडातील श्रीमद भागवत महात्म्य आपण पाहिलं. त्यामधले 6 अध्याय आपण पाहिले आणि आता खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत पुराण याच्या कथनाला सुरुवात होत आहे. आपण अगोदरच पाहिलं 3ऱ्या अध्यायामध्ये की हे भागवत आत्तापर्यंत कोणी कोणाला सांगितलं. त्यामध्ये गोकर्णाने आपले बंधू धुंदुकारी यांना पहिल्यांदा भागवत सांगितलं. त्यामध्ये फक्त धुंदुकारीचाच उद्धार झाला, इतर श्रवण करणाऱ्यांचा उद्धार झाला नाही. पुन्हा एकदा भागवत झालं आणि त्यामध्ये गावातील सगळ्या लोकांचा उद्धार झाला आणि ते सर्व विष्णू लोकाला गेले. ही कथा आपण पाहिली. त्यानंतर अजून एक भागवत झालं ज्यामध्ये हा भाद्रपद महिन्यातलं भागवत आहे, जे खऱ्या अर्थाने मुख्य भागवत आहे, जे शुकदेवाने परीक्षितीला सांगितलं. ते भाद्रपद शुद्ध नवमी ते भाद्रपद पौर्णिमा म्हणजे उद्याचा दिवस. आणि याच याच्यामध्ये एकादशी येते. त्याचप्रमाणे द्वादशीचा वामन जयंती, वामन अवतार जो आहे भगवंताचा, तो पण त्याच काळामध्ये येतो. म्हणून या काळाला विशेष महत्त्व आहे. याला पौष्टपदी भागवत सप्ताह असं म्हणतात. त्या सप्ताहाचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि योगायोगाने आपल्या या भागवताची सुरुवातसुद्धा आज होत आहे. श्रीमद भागवतामध्ये 10 विषय आहेत. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय याबाबतचा श्लोक पुढे आपल्याला येणारच आहे. त्यामुळे आता आपण या श्रीमद भागवत महापुराणाला सुरुवात करूया. सुरुवातीलाच मंगलाचरण या ठिकाणी केलेलं आहे. मंगलाचरण हे विशेष आहे. त्यातला पहिला श्लोक जो आहे, हा जो प्रथम स्कंद आहे, त्याला अधिकारी स्कंद असं म्हणतात. अधिकारी म्हणजे कोणत्याही ग्रंथाला अनुबंध चतुष्ट असतात, 4 गोष्टी प्रमुख असतात, त्याचं अगोदर विवेचन केलेलं असतं. त्यामध्ये मुख्य म्हणजे हा ग्रंथ कोणासाठी आहे, या ग्रंथाचा अधिकारी कोण. तर खऱ्या अर्थाने खरा अधिकारी जो आहे या ग्रंथाचा, तो परीक्षित राजा आहे. परीक्षित राजाला 7 दिवसानंतर मृत्यू होईल असा शाप प्राप्त झाला आणि त्यामुळे सगळं संघ त्याचा त्याग करून परीक्षित राजा त्या गंगेच्या काठी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी शुकदेवांचं आगमन झालं. आणि पहिलं भागवत जे आहे ते शुकदेव आणि परीक्षित राजा यांच्यामधलं जे झालं ते हे भाद्रपद महिन्यातलं आहे, जो आता आज उद्याला त्याचा शेवटचा दिवस आहे त्या भागवत सप्ताहाचा. आणि त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये पुन्हा नवमी ते पौर्णिमा असं भागवत झालं, ज्यामध्ये आपले सनकादी ऋषी यांनी बद्रीनारायण पुन्हा गंगेच्या तीरावर ही कथा नारद ऋषींना त्यांच्या विचारणावरून सांगितली आणि इतर ऋषीसुद्धा त्यावेळेस हजर होते. आणि पुढे ही कथा जी येते ती सूत आणि शौनक म्हणजे नैमिषारण्यामधली जी कथा आहे, सूतजींना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेलं उत्तर हे यामध्ये आहे. आणि हा जो भाग आहे तो आता आपल्याला शौनकादी ऋषींचा सूतजींना प्रश्न असा हा पहिल्या स्कंदातला पहिला अध्याय आहे. त्यामध्ये पहिला श्लोक असा येतो की जन्माद्यस्य यतोन्वयातिरिक्त चार्थस्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. सत्यं परम धीमहि. आता या श्लोकाचा अर्थ खरं म्हणजे मोठमोठे प्रवचनकार जे आहेत, श्रीमद भागवताचे प्रवचनकार,
हे या एका श्लोकावर सुद्धा कितीतरी दिवस बोलत राहतात. इतका ह्या श्लोकाचा विस्तार आहे. या श्लोकाचा विस्तार पाहिला तर संपूर्ण भागवतच या श्लोकामध्ये सामावलेला आहे. जन्मादस्य यतोऽन्वया वितरतम. म्हणजे ही सृष्टी जी आपल्याला दिसते, हे जे विश्व आपल्यासमोर आपल्याला दिसतं, याची उत्पत्ती कशी झाली, याचा आधार काय आहे आणि त्याचा नाश म्हणजे जेव्हा प्रलय होईल तेव्हा तो कशामध्ये होणार आहे, तर त्याचं उत्तर म्हणजे फक्त परमात्म्यापासूनच ह्या विश्वाचा जन्म झाला. विश्वाचा आधारसुद्धा तोच परमात्मा आहे आणि विश्व हे त्या परमात्म्यातच नाश पावणार आहे, लय जाणार आहे. म्हणून सर्व पदार्थांमधील त्याच्या अस्तित्व जे आहे त्याला अन्वय असं म्हणतो. म्हणून तो विश्वाचे उपादान कारण आहे. म्हणजे हे विश्व त्याच्यामुळे निर्माण झाले आहे आणि तरी पण तो या सगळ्यांपासून परमात्मा वेगळाच आहे आणि वेगळा असणं याला व्यतिरेक म्हणतात. अन्वय आणि व्यतिरेक या दोन्ही गोष्टी या अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक ग्रंथांमधून येतात. त्याचं साधं उदाहरण म्हणजे आपण जो हार करतो, अनेक फुलांचा एक हार असतो. त्या हारासाठी आधी दोरी लागते आणि त्या दोरीमध्ये ही फुलं ओवलेली असतात. दोरी नसेल तर तो हार होणार नाही. याला म्हणायचं अन्वय. दोरी असेल तर हार होणार नाही. पण दोरी आहे आणि फुलं नसतील तरी काही बिघडत नाही. दोरीचं अस्तित्व तसंच राहतं. याला म्हणायचं व्यतिरेक. म्हणजे दोरीपासून हार हा वेगळा आहे. या जगापासून परमात्मा हा वेगळा आहे आणि परमात्म्याच्या अधिष्ठानावर हे जग आहे. म्हणून परमात्मा आणि त्याचं अधिष्ठान असलेलं हे जग हे म्हणजे अन्वय झालं. पण ह्या जगाला पाहिल्यानंतर आपला मूळ विचार जो आहे तो त्या परमात्म्यापर्यंत जाणं, याला म्हणायचं व्यतिरेक. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक या दोन गोष्टी समजल्या तर ह्या सगळ्या परमार्थाच्या अनेक संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात. आता अजून एक गोष्ट यामध्ये आहे, तैत्तरीय उपनिषदामधली आहे की सत्वगुण हा खरा विष्णूचा स्थायी भाव आहे. सत्वगुण परमात्म्याने, मूळ परमात्म्याने 3 गोष्टी निर्माण केल्या. त्यामध्ये आहेत विष्णू आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर. ब्रह्मदेवाने उत्पत्ती केली, विष्णूने या सगळ्यांचं पालन केलं आणि भगवान शंकराने याचा लय जो आहे, सृष्टीचा लय करण्याचं कार्य जे आहे ते भगवान शिवांच्याकडे होतं. म्हणून तमोगुणात्मक ही जी पृथ्वी आहे, सत्वगुणात्मक विष्णू रूप आहे म्हणजे तेज आहे आणि रजोगुणात्मक हे जल आहे. म्हणजे 3 गोष्टी या ठिकाणी आहेत. पृथ्वी आहे, जल आहे आणि तेज आहे. याबद्दलचं आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबद्दल काय म्हणतात ते, तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. म्हणजे हे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था आपण पाहतो आणि ही सृष्टी या तिन्ही अवस्थांमधून निर्माण झाली. त्याला त्रिगुणमयी अशी सृष्टी वाटते. पण या सृष्टीकडे पाहिल्यानंतर या मूळ देवतांचं विस्मरण होतं आपल्याला आणि त्यालाच माया म्हणतो. पण खरं वेदांताचं सार जे आहे हेच आहे. हे या भागवत ग्रंथामधून स्पष्ट झालेलं आहे. आणि या श्लोकाचा मुख्य भाग जो आहे सत्यम परम धीमही. म्हणजे आता कृष्णाचं लीला सांगणारा हा ग्रंथ असला म्हणून पहिल्या श्लोकामध्ये कृष्णम परम धीमही असं नाही म्हटलं. रामायणामध्ये सुद्धा कधी रामम परम धीमही असं नाही म्हटलं. पण या ठिकाणी सत्यम परम धीमही. कारण भगवंताचे अवतार अनेक आहेत, जरी अवतार अनेक असले तरी त्यामधलं मुख्य जे आहे ते सत्य आहे. सत्य जे आहे त्या सत्याला आम्ही नमस्कार करतो असं सांगणारा हा पहिला श्लोक यामध्ये आहे. जन्माद्यस्य यतः. आणि मग पुढे आदिकवयो धामना तेन निरस्त कुहकम सत्यम परम धीमही. या त्रिसर्गामध्ये हे मृषा आहेत हे सांगणारं, म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे नाशवान आहेत आणि ती माया आहे हे सांगणारं जे सत्य आहे त्या सत्याला आम्ही नमस्कार करतो. अशा रीतीने या ठिकाणी हा पहिला श्लोक आपल्याला सांगितलेला आहे. आदिकवी म्हणजे कोण, की ब्रह्मदेव. परमात्म्याने प्रथम ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये वेद प्रगट केले आणि ते सुद्धा संकल्पाने प्रगट केले आणि त्या परमात्म्याच्या सत्तेमुळे हे संपूर्ण जगत जे आहे ते सत्य वाटायला लागलं. तुमच्या आमच्यामध्ये अधिष्ठान जे आहे ते आत्म्याचं आहे आणि हा आत्मा त्या परमात्म्याचा अंश असल्यामुळे त्या परमात्म्याची लीला या ठिकाणी सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते. पण त्या मायेमध्ये आपण गुरफटलेला असतो. पण त्या मायेच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी जे खरं परमसत्य आहे
ते परमसत्य म्हणजे सत्यम परम धीमही, म्हणजे त्या परमसत्याला आपण वंदन केलं पाहिजे असा सांगणारा हा या श्रीमद्भागवतामधला हा पहिला श्लोक या ठिकाणी आहे. पुढे अजून एक यातला भाग येतो, तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. वाळवंटामध्ये आपण पाहतो, ज्या ठिकाणी ऊन खूप असतं, विदर्भामध्ये जसं आपण पाहतो, तेव्हा सूर्यकिरणं प्रखर असतात आणि जमिनीवर किंवा रस्त्यावर आपण त्या सूर्यकिरणाचा जो प्रकाश आहे त्यामुळे निर्माण झालेली असं वाटतं की त्या ठिकाणी पाणीच आहे, म्हणजे मृगजळ ज्याला आपण म्हणतो. वाळू असेल तर वाळूचे कण चमकतात आणि ते चमकताना त्या ठिकाणी काच आहे असं वाटतं, म्हणजे त्या ठिकाणी काचेचा भ्रम होतो. मृगजळामध्ये पाण्याचा भ्रम होतो. भ्रम म्हणजे हा एक आभास आहे, म्हणजे मुळात जे आहे ते दिसत नाही, पण त्याच्या ठिकाणी दुसरंच काहीतरी दिसतं. यालाच आपण भ्रांती म्हणतो. म्हणजे डोळ्यांना दिसणारे जळ पाणी जे आहे तीसुद्धा एक भ्रांतीच आहे. कधी काच म्हणून ते चमकते, कधी पाण्याचा आभास होतो. आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मयसभेमध्ये दुर्योधनाचं जाणं. मयसभेमध्ये जेव्हा दुर्योधनाने प्रवेश केला तेव्हा तिथलं सगळं सौंदर्य पाहून तो सुद्धा चकित झाला आणि जाता जाता त्याला असं वाटलं की या ठिकाणी पाणी आहे, म्हणून त्याने आपलं वस्त्र धोतर हे वर केलं आणि तो पुढे हळूहळू जायला लागला. पण त्या ठिकाणी ते पाणी नसून ती जमीनच होते हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं की मग पुढची पावलं त्याने निर्धास्तपणे टाकलेली आहेत. पुन्हा जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याला असं दिसतं की या ठिकाणी पाणी नाही, जमीनच आहे. आणि त्या नादामध्ये तो चालत जातो, पण त्या ठिकाणी पाणीच होतं, म्हणजे त्याला तो भ्रम झाला आणि त्या पाण्यामध्ये तो पडला. आता ही जी कथा महाभारतातली आहे त्या कथेतूनच या सगळ्या महाभारताची निर्मिती किंवा महाभारताचा उगम या कथेच्या मधून झालेला आहे. म्हणून परमात्म्यामध्ये सृष्टी दिसते हा केवळ आभास आहे. सृष्टी किंवा प्रपंच हा खरा वाटतो, पण आम्ही त्या परमात्म्याचे ध्यान करतो, म्हणून त्या ठिकाणी सत्यम परम धीमही असं म्हणलेलं आहे. राजा जडभरत जे कथानक पुढे आपल्याला येणारच आहे त्यामध्ये अनेक देवता आहेत. स्वतः महादेव आहे, मोहिनी अवताराची कथा त्या ठिकाणी आहे. स्वतः महादेव एवढे मोठे देव असूनसुद्धा त्या ठिकाणी ते मोहित झालेले आहेत. मुह्यंती यत् सूरयः, सूर्यः म्हणजे देवतासुद्धा मोहून जातात हे परमात्म्याचं रूप या ठिकाणी पाहून. धामना स्वेन सदा निरस्त कुहकम, म्हणजे जो भगवंत आपल्या स्वरूपामध्ये असा स्थित आहे की ज्या ठिकाणी मायेचा आभाससुद्धा नाही. पुन्हा रामायणातली कथा त्या ठिकाणी येते. भगवान शंकर आणि पार्वती माता वरून पाहतात आणि खाली त्यांना दिसतं की राम हा जो आहे तो अत्यंत दुःखी झालेला आहे, कष्टी आहे, कारण सीतेचं हरण त्या रावणाने केलेलं आहे. त्यामुळे त्या दुःखापायी राम वणवण हिंडत आहे आणि सीतेचा शोध घेत आहे. झाडांना, फुलांना, दगडांना या सगळ्यांना विचारतो, तुम्ही सीता पाहिली आहे का, तुम्ही सीता पाहिली आहे का. आणि त्या ठिकाणी ते प्रश्न विचारते की तुम्ही याला परब्रह्म असं म्हणतात आणि हात वेळासारखा सगळीकडे त्या बायकोसाठी हा फिरत आहे. मग ती म्हणते की आता हे याचं खरंच आहे, त्याचंच रूप आहे, हे परब्रह्मच आहे असं शंकर सांगतात. तेव्हा पार्वती माता त्या रामाची परीक्षा पाहण्यासाठी त्या ठिकाणी सीतेच्या रूपामध्ये प्रगट झालेली आहे. आणि तिला पाहून रामाने सहजपणे उद्गार निघाले की माता तू एकटीच कशी काय या ठिकाणी, आणि भगवान शंकर कुठे आहेत. आता माता म्हणल्याबरोबर म्हणजे रामानासुद्धा त्या ठिकाणी या जगामध्ये जी स्त्री दिसली ती स्त्री ही सीता नसून प्रत्यक्ष पार्वती माता आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये मायेचा कधीही आभाससुद्धा नसतो असे जे आहेत, म्हणून रामाने तिला नमस्कार केलेला आहे. अशा रीतीने हा पहिला श्लोक या श्रीमद्भागवतातला झाला. आता पुढचा श्लोक जो आहे, धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परेरीश्वर सद्यो रद्यवृद्ध्यतेत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात. म्हणजे व्यासमुनींच्या रचलेल्या श्रीमद्भागवतामध्ये मोक्षादी फळाची कामना आहे, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी आपण हा ग्रंथ श्रवण करावा. पण आणि परमार्थाचे खऱ्या अर्थाने निरूपण आहे. पण ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे आणि त्या परमात्म्याला ते जाणू इच्छितात त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे, ते खरे अधिकारी आहेत. आणि त्यामुळे काय होईल
तर तिन्ही ताप जे आहेत, त्रिताप जे आहे ते मुळासह नष्ट करणारी ही कथा आहे आणि जीवाचं परमकल्याण करणारी ही कथा आहे. मग एवढं जर असेल तर दुसऱ्या शास्त्रांची गरजच काय, असा प्रश्न त्या. किंवा परेर ईश्वर श्रीमद्भागवते महामुनिकृते, महामुनी म्हणजे व्यासाने निर्माण केलेलं हे भागवत जर एवढं मोठा ग्रंथ असेल, किंवा परेर ईश्वरम, मग इतर साधनांची गरज काय, असा सहज प्रश्न मनामध्ये येतो. मग ज्या क्षणी श्रवणाची इच्छा होते माणसाला, त्या क्षणी भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थिर होतात, त्यांचा प्रवेश होतो. आणि एकदा भगवंत त्यामध्ये स्थिर झाला म्हणजे भक्तीचा उदय झाला. म्हणजे मागच्या महात्म्यामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे भक्तीचे 2 मुलं जे आहेत ते ज्ञान वैराग्य, यांना पुन्हा तरुणपण प्राप्त होतं. म्हणून श्रीमद्भागवतामध्ये कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे, हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. पण यात सांगितलेला जो धर्म आहे, धर्म प्रोजित कैतवोत्र परमहा, की त्यामध्ये थोडेसुद्धा छलकपट नाही. म्हणजे शुद्ध अंतःकरण जे आहे असे जे आहेत तेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत. हा ग्रंथ कोणासाठी सांगितला, तर जे निर्मत्सराणाम सताम, म्हणजे ज्यांच्या मनातून षडविकार जे आहेत, मत्सरादी भाव जे आहेत ते नष्ट झाले आणि जे खऱ्या अर्थाने शुद्ध अंतःकरणाचे झाले, त्यांच्यासाठी हा ग्रंथ सांगितलेला आहे. वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवदम, शिवदम म्हणजे हा ग्रंथ शिव म्हणजे कल्याण, सर्वांचं कल्याण त्यांना देणारा शिवदम कल्याणप्रद असा ग्रंथ आहे. आणि तापत्रयोन्मूलनम, तापत्रय जे आहे त्यांचासुद्धा नाश करणारा हा ग्रंथ आहे. अजून या ग्रंथामधलं वैशिष्ट्य असतं की वास्तवम, आता वास्तवम म्हणजे जीव म्हणजे आपण सर्वजण, जगत म्हणजे जी सृष्टी आपल्याला दिसती, त्यानंतर भगवंताची माया आणि ईश्वराचं अस्तित्व, या सगळ्यांना वेगवेगळ्या रीतीने जे पाहतात ते दिसतात, तर ते खऱ्या अर्थाने एकच परमवस्तू आहेत हे लक्षात येणं म्हणजे या ठिकाणी श्रीमद्भागवताच्या श्रवणाचा आपल्यावर झालेला हा परिणाम आहे. मग श्रीमद्भागवते महामुनिकृते असं जे म्हटलेलं आहे ते कशासाठी, की महामुनी याचा अर्थ आपण असा घेतो की ते वेदव्यास आहेत की ज्यांनी या भागवताची रचना केलेली आहे. पण मुळामध्ये त्या मूळ परमात्म्याने हे सगळं ज्ञान जे आहे त्याचं श्लोकी भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवांना दिलेलं आहे. आणि त्या ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना हे ज्ञान दिलं आणि त्या नारदांनी वेदव्यास ऋषींना चतुश्लोकी भागवताच्या 4 श्लोकामध्ये हे वेदव्यास मुनींना दिलेला आहे, ऋषींना दिला आहे. आणि मग त्याचा विस्तार जो आहे तो 18,000 श्लोकांचा हा श्रीमद्भागवत असा ग्रंथ आहे. म्हणून महामुनी याचा अर्थ महर्षी व्यास हा जसा आहे, पण खऱ्या अर्थाने महामुनी म्हणजे प्रत्यक्ष नारायणच आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू यांनासुद्धा निर्माण करणारं जे तत्त्व आहे त्या तत्त्वाला आम्ही नमस्कार करतो. आणि म्हणून त्या अर्थाने एक श्लोक पुन्हा येतो, तो म्हणजे कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे प्रथासुतं. म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो, ज्याला सर्व जग कृष्णं वंदे जगद्गुरुं या नात्याने त्यांना नमस्कार करतात. आणि सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, इतर सगळ्या देवतांना आपण जो नमस्कार करतो तो नमस्कार, जसं नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा करतो, नागदेवतेला नमस्कार करतो, पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा होते आणि बैलांना नमस्कार करतो, अशा आपल्या अनेक सणांमध्ये वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची आपण पूजा करतो. पण त्यावेळेस आपला भाव हा वड आहे, हा सर्प आहे, अशा रीतीने तो आपला नमस्कार असतो. सूर्यनारायणाचा नमस्कार, सूर्यनमस्कार हे सगळे, ती सूर्यदेवता आहे म्हणून आपण नमस्कार करतो. पण त्याच्या पलीकडेही असणारं जे तत्त्व आहे ते तत्त्व म्हणजे कृष्ण आहे. हा भाव आपल्या मनामध्ये जागृत होण्यासाठी श्रीमद्भागवतासारख्या परमकल्याणकारी ग्रंथाचा सत्संग आपल्याला लाभला पाहिजे. कारण कृष्णं नारायणं वंदे, कारण कृष्ण म्हणजे स्वतः नारायण आहेत. कृष्णं वंदे व्रजप्रियम, या व्रजाला प्रिय असणारा जो श्रीकृष्ण आहे त्याला आम्ही नमस्कार करतो. कृष्णं द्वैपायनं वंदे, द्वैपायन ऋषी म्हणजेच आपले व्यास महर्षी आहेत, त्या व्यासांनासुद्धा नमस्कार केलेला आहे. आणि कृष्णं वंदे पृथासुतं, पृथासुत म्हणजे कोण, ते म्हणजे पृथासुत, पृथा म्हणजे हे कुंतीचंच नाव आहे. आणि कुंतीचा पुत्र असणारे अर्जुन, म्हणजे अर्जुन हेच श्रीकृष्ण आहेत.
द्वैपायनम म्हणजे वेदव्यास जे आहेत ते सुद्धा कृष्ण आहेत आणि वृजाला प्रिय असणारे हे कृष्ण आहेत, त्यांना आम्ही नमस्कार करतो. आता या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये पकडून ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत, अनेक ग्रंथ आहेत. प्रत्येक ग्रंथामध्ये हेच आहे की त्या परमतत्वाला आपण आपलंसं केलं पाहिजे. मग ते कुठल्याही प्रकारे करा. शत्रुत्वाच्या भावनाने रावणाने केलेलं आहे, कंसाने केलेलं आहे, प्रेमाच्या भावनाने केले. परवा ज्यांची पुण्यतिथी झाली ते आमचे गुलाबराव महाराज यांचं मधुराद्वैत संप्रदाय, त्यांनी स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून घेतलेला आहे आणि कृष्णाशी लग्न केल्याप्रमाणे गोपीच्या भावामध्ये ते अनेक वर्ष आपलं पूर्ण आयुष्यभर होते. म्हणजे कुठल्याही प्रकारे का असे ना, भगवंताशी नातं या सगळ्यांनी जोडलेले आहे. सद्यो हृद्य वरुद्ध ते कृतीभी शुश्रूषिभी, म्हणजे याचा अर्थ केवळ श्रवणाने, श्रीमद भागवताच्या केवळ श्रवणाने स्वतः भगवंत आपल्या हृदयात प्रगट होतात. आणि त्याला किती काळ लागेल, किती वेळ लागेल असं म्हणायचं असेल तर या श्लोकामध्ये म्हणून तत्क्षणात, म्हणजे त्याच क्षणी भगवंत या ठिकाणी प्रगट होतात. पुन्हा या श्लोकामध्ये अत्र शब्द 3 वेळेस आलेला आहे. अत्रैव म्हणजे केवळ येथेच, म्हणजे याच ग्रंथामध्ये परमार्थाचे निरूपण केलेले आहे. त्यामुळे या श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातील पहिला आणि दुसरा श्लोक जो आहे तो वंदनेचे हा श्लोक आहे, आपण वंदन करतो. आता जो तिसरा श्लोक आहे तो आपला पूर्वी झालेला आहे. पहा, आपल्या लक्षात असेल तर, की आपण जेव्हा श्रीमद भागवत महात्म्य पाहिलं त्यावेळेस 6व्या अध्यायामध्ये, म्हणजे सप्ताहाचा विधी सांगितला त्यावेळेसचा हा 80वा श्लोक या ठिकाणी पुन्हा एकदा दिलेला आहे. तो श्लोक फक्त आपण वाचन करूया आणि त्याची फक्त आठवण करून देतो. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुकाः. म्हणजे 6व्या अध्यायातल्या महात्म्याचा 80वा श्लोक आणि श्रीमद भागवतातील पहिल्या स्कंदातील पहिल्या अध्यायातला तिसरा श्लोक, हे दोन्ही एकच आहेत. पुन्हा तो श्लोक या ठिकाणी आलेला आहे. कारण काय, की निगम कल्पतरोर गलितम, हे फळ जे आहे ते गलित म्हणजे चांगल्या प्रकारे पक्व असं फळ आहे. आणि त्या फळाला, जसं एरवी फळाला एखाद्या पोपटाने जर खाल्लेलं असेल तर अधिक गोड असतात आणि मुलं असं खाल्लेलं फळ जे आहे तेच मागतात, तसं शुकमुखात अमृतद्रव संयुतम, शुकामुखाने सांगितलेलं हे श्रीमद भागवत आहे. आणि म्हणून त्याचं पिबत भागवतम रसमालयम, आलय म्हणजे त्याचा साठा, भरपूर साठा, समुद्र जसा आहे सगळा पाण्याचा साठा आहे, तसं पिबत भागवतम रसमालयम, म्हणून त्याचा तुम्ही श्रवण करा, पिबत त्याचं प्राशन करा. आणि मुहुरहो रसिका भुवी भाविका, कारण तुम्ही रसिका आहात, भगवंताच्या विषयी विशेष प्रेम तुमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही त्याचं अखंड असं श्रवण करा. आणि ज्यामुळे या प्रत्यक्ष भगवंताचा अस्तित्व तुमच्या हृदयामध्ये अखंडपणे राहील. असे हे 3 श्लोक जे आहेत ते मंगलाचरणाचे श्लोक या पहिल्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने कथेचा प्रारंभ होतो. श्रीमद भगवद्गीता आपण जेव्हा वाचतो तेव्हासुद्धा अशाच प्रकारे दिलेला आहे, की दुसऱ्या अध्यायामध्ये 10वा श्लोक जेव्हा येतो तेव्हा खरा उपदेश सुरू होतो. तोपर्यंत बाकीचं सगळं सांगितलेलं आहे. तसं या ठिकाणी हे पहिले 3 श्लोक झाल्यानंतर कथा प्रारंभाचा श्लोक येतो. नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. नैमिष क्षेत्र म्हणजे नैमिषारण्यामध्ये 1000 वर्ष चालणारं एक ज्ञानसत्र या ऋषीमुनींनी सुरू केलं आणि त्याचे प्रमुख होते ते शौनकादी ऋषीमुनी आहेत. आजही आपण त्या नैमिषारण्यामध्ये गेलं तर तोच निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो, की ज्या ठिकाणी सूतजींनी भागवत सांगितलं आणि शौनकादी ऋषींनी हे भागवत श्रवण केलेलं आहे. नैमिष क्षेत्र, आणि हे नैमिष अरण्य क्षेत्र कसं आहे, की या ठिकाणी भगवंतानी आपलं चक्र जे आहे ते चक्र दिलेलं आहे. आणि या सगळ्या ऋषीमुनींनी भगवंताला विनंती केली की आता आम्हाला 1000 वर्ष चालणारं सत्र आम्हाला करायचं आहे, त्या ठिकाणी बसून हा भगवंताबद्दलचा विचार आम्हाला करायचा आहे. तर ते स्थान कोणतं? तेव्हा भगवंताने सांगितलं की हे जे माझं चक्र आहे सुदर्शन चक्र, ते ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणी तुम्ही बसा आणि हे सगळं तुमचं ज्ञानसत्र करायचं आहे तुम्हाला.
तर ते जे आहे या नैमिषारण्यामध्ये येऊन ते चक्र या ठिकाणी स्थिर झालं. आणि निमिष या शब्दाचा अर्थ डोळ्यांची उघडझाप. डोळे आपण जे उघडझाप करतो, पापण्यांची उघडझाप जी आहे ती किती कमी वेळामध्ये होत असते, त्याला त्या वेळाचं मोजमाप जे आहे ते निमिष या शब्दाने आहे. आणि अनिमिष म्हणजे स्वतः भगवंत या ठिकाणी आहेत. म्हणून जो अशा प्रकारच्या निद्रा तंद्रीत कधीही जात नाही तो भगवंत, ज्याला अनिमिष असं म्हणतात, म्हणून ते भगवंत आहेत. आणि मग या ठिकाणी या सूतजींना अनेक प्रश्न विचारलेले आहेत. आता सूतजी कोण हा एक प्रश्न आपल्याला पडला असेल, त्याचं पण उत्तर याच ठिकाणी देऊन टाकतो. आणि दुसऱ्या अध्यायात पुन्हा सुरुवातीला हाच पुन्हा प्रश्न आहे त्या ठिकाणी. सूतजी म्हणजे जेव्हा पहिलं भागवत झालं शुकदेव आणि परीक्षितींचं, त्यावेळेस रोमहर्षण ऋषी त्या ठिकाणी होते. आता हे रोमहर्षण ऋषी कोण, की जे श्रीमद भागवतच्या वेळेस किंवा 17 पुराण जेव्हा रचली त्यावेळेस ती कथा आहे. त्यामध्ये श्री भगवान व्यासांनी आपले सगळे ग्रंथ जे आहेत, 4 वेद जे आहेत ते आपापल्या शिष्यांना त्यांनी दिलेले होते. आणि त्यांना त्याचा अधिकार दिला की तू या ग्रंथाचा अभ्यास कर. त्यावेळेस 4 वेदांपैकी ऋग्वेद जो आहे तो पैल ऋषींना दिला, यजुर्वेद वैशंपायन ऋषींना दिला, सामवेद जैमिनी ऋषींना दिला आणि अथर्ववेद सुमंतू ऋषींना दिलेला आहे. आणि पुराण आणि महाभारत म्हणजे 17 आणि हे 18वं पुराण आणि महाभारत याचा अभ्यास करण्याचा अधिकार रोमहर्षण ऋषींना दिला आहे. आणि त्या काळापासून रोमहर्षण ऋषींनी हा सगळा अभ्यास केला. या रोमहर्षण ऋषींचे जे पुत्र आहेत ते म्हणजे सूतजी, ज्यांचं नाव उग्रश्रवा आहे. उग्रश्रवा याचा अर्थ उग्र म्हणजे अगदी तीक्ष्ण ज्यांचे कान आहेत, श्रवण ज्यांचं इतकं तीक्ष्ण आहे की ते एकदा जरी ऐकलं तरी त्यांच्या हृदयामध्ये ते जाऊन बसतं, ते त्यांना सहजपणे अवगत होतं, असे हे सूतजी आहेत. म्हणून सूतजी आणि शौनकादी ऋषी यांचा संवाद अनेक ग्रंथामध्ये आहे. तुम्ही कोणताही ग्रंथ घ्या त्याच्या मुळामध्ये या दोघांचा संवाद आहे. आणि अजून एक आहे की स्वतः भगवान शंकर आणि पार्वती माता यांचंसुद्धा प्रत्येक ग्रंथाच्या मुळामध्ये हे दोघे आहेत. ते दोघे सारीपाठ खेळत होते त्यावेळेस मातेने प्रश्न विचारले आणि भगवान शंकरांनी त्यांना उत्तर दिलं. आणि ते उत्तर देत असताना सूत आणि शौनकांचा संवाद येतो आणि मग अनेक ग्रंथाची निर्मिती आपल्याकडे झालेली आहे. म्हणून ब्रूही योगेश्वर कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणी स्वाम काष्टाम मधुनोपेतोय धर्मकम शरणं गतः. म्हणजे या ठिकाणी सूतजींना 6 प्रश्न या सर्व ऋषींनी आणि त्यांच्यातर्फे शौनकांनी विचारलेले आहेत. ते प्रश्न कोणते ते लक्षात घ्या. की मनुष्याच्या परमकल्याणाचा मार्ग कोणता, मानवाचं कल्याण होण्यासाठी एक चांगला मार्ग कोणता ते आम्हाला सांगा. आपल्याला मार्ग जे माहिती आहे ते 2 आहेत, एक श्रेय आणि प्रेय. आता श्रेय आणि प्रेयबद्दल काही जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही. गोड खाणे आवडते हे झालं प्रेय, पण डायबिटीस असल्यामुळे ते खाणं परवडत नाही हे झालं श्रेय. म्हणून श्रेय जे आहे ते आपल्याला आवडणारं नसतं, प्रेय हे आपल्याला आवडणारं असतं. गळ गिळता सुख वाटे ओढून घेता घसा फाटे, ही जी समर्थांची ओळी आहे त्यामध्ये ते गळ खाणं किंवा ते गिळणं कशामुळे त्याला आमिष लावलेलं आहे आणि म्हणून त्या आमिषामुळे तो काटा जो आहे तो त्या मासळीच्या जिभेला जाऊन तो टोचतो. तर हे जे ते आपण खाऊ नये हे तिच्या लक्षात येत नाही, पण ते खाते. जसं संसारामध्ये सगळे पंचविषय आहेत त्याचा आपण आनंद घेतो, पण त्या विषयांमध्ये सुख नाही, त्यामध्ये दुःख आहे हे कळण्यासाठी सगळ्या ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे. मग पुन्हा प्रश्न विचारला की भगवंताचे अनेक अवतार आहेत, मग ह्या अवतारांचं प्रयोजन काय, त्याचा हेतू काय, कोणत्या निमित्ताने हे सगळे अवतार झाले. पुन्हा म्हणतात भगवंत जेव्हा जेव्हा अवतार घेतात तेव्हा कुठल्या प्रकारची कर्मे करतात. आता कृष्णाचा अवतार झाला तर त्या कृष्णाचा अवतार कोणासाठी झाला, तर कंसासाठी झाला, शिशुपालासाठी झाला. हे जे प्रमुख 2 कारणं आपल्याला लक्षात येतात. पण त्यामध्ये अनेक दैत्य जे मारले त्याला आमचे भागवतकार अनेक ठिकाणी सांगतात की हे त्या अवतारामध्ये ते जाता जाता हा कचरा साफ करतात, असं अशा शब्दामध्ये त्यांनी या अवतारांचं प्रयोजन सांगितलं. आणि मग पुढे येतात की या अवतारांच्या कथा कोणत्या कोणत्या अवतार झाले भगवंताचे,
त्या कथा आम्हाला सांगा. आणि ही जी 6 प्रश्न आहेत, या 6 प्रश्नांचा विस्तार म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. मग ऋषींची सूतजींना अजून एक विनंती केली ऋषींनी, की श्रीकृष्ण चरित्र हे जे आहे ते मात्र तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू नका, कारण ते विस्ताराने ऐकण्याची आमची इच्छा आहे. हा सुद्धा एक प्रश्न होता. आणि मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा निजधामाला गेले, तेव्हा हा धर्म जो आहे तो कोणाला शरण गेला, असे 6 प्रश्न विचारले. म्हणून धर्म कोणाला शरण गेला हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाबरोबर हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. आता आपण लगेच दुसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत. तोपर्यंत 2 मिनटं भजन करूया आपण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ.